अगं एक क्षिती, अगं तू मोबाईल पाडशील ना. काय यार बाबा, गेल्या अर्धा तासापासून मी परफेक्ट अँगल शोधत होते आणि आता सापडलाय तर तू फोटो बॉम्बिंग केलंस. बॉम्ब? बॉम्ब कुठे? अरे फोटो बॉम्बिंग म्हणजे दुसऱ्याचा फोटो खराब करणं. अच्छा, तुमच्या फोटोत बाप आला तर तो फोटो खराब झाला असं म्हणतात का? तसं नाही रे बाबा, तू माझा बाबा आहेसच, पण सोशल मीडियावर मी कलरफुल कुडी आहे की नाही, मग त्यात तू येऊन कसं चालेल. हा थांब, मला आता एक सांग, मी कोणत्या अँगल मध्ये बारीक दिसेल? अगं जशी आहेस तशीच दिसणारच ना. इथेच तर चुकतोस ना बाबा. थांब, मी तुला एक गंमत दाखवते. हे बघ, हा फिल्टर आहे बघ, यामध्ये माझी स्किन किती स्मूथ दिसते. आणि आता हा बघ. हा अगं हे असे घोबड्यासारखे मोठे डोळे करून फोटो काढू नकोस, लोक घाबरतील. अरे बाबा, त्याला गुगली आय म्हणतात, फीचर आहे ते. पाऊट कर बरं. एक मिनिट, आधी माझा डाऊट क्लिअर कर. पाऊट म्हणजे काय? हे बघ, हे असं असतं. सरासर लाईक्स आणि कमेंट्सचा अभ्यास करता असं निदर्शनास आलंय की पाऊट असलेल्या फोटोजना जास्त लाईक्स आणि दुप्पट कमेंट्स मिळतात. म्हणून जितके फिल्टर जास्त तितका तो फोटो फॉलो करणाऱ्या पण ओळख वाढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून जास्त पाहिला जातो. अगं गणिताचा अभ्यास केला असतात ना तर लाईक कमेंट्स आणि फॉलोअर्स म्हणून त्याचा कमीत कमी उपयोग तरी झाला असता. खरं तर त्याची काही गरज नाहीये बाबा. हे बघ, इथे सगळे अपडेट्स मिळतात. अमुक तमुक इज स्टार्टेड फॉलोइंग यू, तमुक तमुक हॅज टॅग्ड यू इन अ पोस्ट, तमुक तमुक इज सेलिब्रेटिंग हिज ब्रेकअप ॲट फलाना फलाना रेस्टॉरंट, हे असं सगळं काही दिसतं. तर गाईज काय करू मी इतकी सुंदर आहे तर काय करू काय करू काय करू. तर गाईज काय करू मी इतकी सुंदर आहे तर काय करू काय करू काय करू. बंद कर बंद कर बंद कर. तर गाईज काय करू मी इतकी सुंदर आहे तर काय करू काय करू काय करू काय करू काय करू काय करू काय करू.